बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी गर्दी केली असून हा बीडमधील ओबीसी मेळावा हा पक्षाचा पुरस्कृत मेळावा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता। या आरोपांना समीर भुजबळ यांनी उत्तर दिलंय। हा मेळावा कुठल्या पक्षाचा नसून ओबीसी समाजाचा आहे। कोणी काहीही आरोप करेल मात्र आमची लढाई ही ओबीसी साठीच असेल असं देखील समीर भुजबळ म्हणाले। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढाई लढली जाते। तुम्ही देखील आज सभेला उपस्थित आहात, काय म्हणणं आहे आणि काय इशारा असणार आहे? असं की हा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जो आता गेले 1-2 वर्षाहून बघतोय की एक वेगळ्या प्रकारे जे आहे अन्याय जो होतोय तो ओबीसींवर होतोय ते, आणि त्याच्यामुळे जे आहे ही ओबीसींची एकजूट दाखवण्यासाठी की बाबा आम्ही जे आहे आम्ही कोणाच्या ताटातलं घ्या असं म्हणत नाही, पण आमच्या ताटातलं कुणी घेऊ नये आणि आम्हाला सुद्धा तेवढाच हक्काने न्याय मिळायला पाहिजे, तेवढं त्यांनाही मिळायला पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं तर ह्या प्लॅटफॉर्मवर जे आहे सर्व ओबीसीचे प्रमुख नेते वेगवेगळ्या ठिकाणीचे आले, काही येऊ शकले नाहीत पण काही बऱ्यापैकी सगळे आलेले आहेत। आणि हा ओबीसींच्या न्याय हक्कासाठीचा आहे, हा कुठच्या पक्षाचा पुरस्कृत नाही आहे। तुम्हाला कुठच्या पक्षाचा इकडे झेंडा दिसणार नाही तुम्हाला। सरकारमध्ये असून जर कुठच्या समाजावर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी वाचा फोडायची नाही असं कोणी सांगितलं नाही। जर सरकारमध्ये राहून सुद्धा जर कुठच्या समाजावर अन्याय होत असेल तर ती भूमिका मांडणं काही गैर नाही आहे, ते योग्यच आहे। कॅमेरामन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, साम टीव्ही, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।